हे गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल हिडन प्लेसेस इन वसई या माझ्या सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण आलो आहोत शूरपारक नगरीतील एका सुंदर मंदिरात। हे मंदिर नालासोपारा स्टेशन पासून अवघ्या 10 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या एका सुंदर टेकडीवर आहे। या व्लॉगमध्ये मी तुम्हाला या मंदिरात असलेली एक हिडन केव आणि याच टेकडीवर बाजूला असलेल्या दर्ग्याशी या मंदिराचा काय संबंध आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। ही आहे या मंदिरातील हिडन केव, पण सहसा इथे कोणी जात नाही। या केवच्या बाजूलाच या छोट्या केवमध्ये एक गणपती मंदिर होतं, पण तिथे सतत पाणी झिरपायचं, म्हणून ते मंदिर पुढे बांधण्यात आलं। चला आता आपण या टेकडीवर जाऊया। इथून समोर जे मी दृश्य पाहिले ते बघून मनात असा विचार आला की मी इथे याआधी का नाही आले। खरंच हे एवढं सुंदर ठिकाण आपल्या वसईत आहे। हे दृश्य तासनतास बघत राहावंसं वाटतंय। समोर एखादं सुंदर चित्र असल्यासारखं वाटतंय। या नागमोडी पायऱ्या खूपच सुंदर आहेत, पण त्या थोड्या स्टीप आहेत। थकायला झालाय। नालासोपारा वेस्टला स्टेशनपासून एवढ्या जवळ इतकं सुंदर ठिकाण असेल याची मी कल्पना सुद्धा केली नव्हती। हे सुंदर ठिकाण तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा। आता आपण टेकडीवर पोचलो आहोत। टेकडीवर आल्यावर डाव्या बाजूलाच श्री विष्णूंचं मंदिर आहे। चला आता आपण तिथे जाऊया। येथील मंदिरात पायऱ्यांच्या बाहेरूनच दर्शन घेतात। हे मंदिर खूपच सुंदर आहे। या मंदिर परिसरात बराच वेळ तुम्ही या निसर्गातील शांततेचा आस्वाद घेऊ शकता। या मंदिराच्या बाजूलाच नागदेवतेचं मंदिर आहे। चला आता आपण तिथे जाऊया।
या टेकडीवर उजव्या बाजूला 4 मंदिरं आहेत. श्री अय्यप्पा स्वामींचं मंदिरही तिथेच आहे. चला आता मी तुम्हाला तिथे घेऊन जाते. या छोट्याशा टनलमधून जाताना तुम्ही या विंडोजमधून सोपारा पश्चिमेचा खूप छान व्ह्यू पाहू शकता. वाव, हे आहे श्री दुर्गादेवी मंदिर. आणि हे वरती आहे शिव मंदिर. हा नंदी खूपच सुंदर आहे. आणि हे आहे या टेकडीवरील श्री स्वामी अय्यप्पा मंदिर. वर्षातून एकदा मकर संक्रांतीला श्री स्वामी अय्यप्पा आरतीच्या स्वरूपात बाजूलाच टेकडीवर असलेल्या दर्ग्यात भेटीसाठी जातात. आणि हे सगळे रिच्युअल्स कसे होतात ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. म्हणून माझा नेक्स्ट व्लॉग बघायला विसरू नका. उतरताना खूप भीती वाटते. इथून कठीण आहे, तिथून कठीण. हरिहर गडला आल्याला वाटतंय, पण तो जास्त स्टीप आहे ना. सगळ्यात मोठा पक्षी. आजची कलर थीम आहे ब्ल्यू आणि ते फुलपाखरांनी पण फॉलो केलं आहे.